नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल मी माझी ओळख करून देतो. मी भाविक पाटील ठाण्यात राहतो आणि मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे. पहिली व्हिडिओ आहे. विचार करत होतो कुठे जाऊ कुठे नको. मग आठवलं की अरे आपल्या संस्कृतीमध्ये हे पहिलं कोणत्या सुकार्याची सुरुवात करताना पहिला गणपतीला मान दिला जातो, बरोबर ना? तर मग विचार केला गणपतीच्या दर्शनाला जातो ना, सुरुवात गणपतीच्या दर्शनापासून करतो. मग विचार केला कोणत्या मंदिरात जाऊ, कोणत्या जाऊ. मग आठवलं अरे हा आपल्या मुंबईमध्ये आहे ना मंदिर, दादरच्या सिद्धिविनायक. मग आज आपण चाललोय तिकडेच, दादर सिद्धिविनायकमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा, कशी वाटते कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आज चाललोय सिद्धिविनायकला. आता दिघा स्टेशनला आलेलो आहे आणि इकडे आता ट्रेनची वाट बघतोय. बघूया आता ट्रेन आल्यावर पुढचा. ट्रेन आली आहे फायनली. 15 मिनिटं उशीर केला मित्रांनो. आता आपण दादर स्टेशनला आलेलो होतो आणि आता इथून आपण चाललोय सिद्धिविनायकच्या दिशेला. चालत चाललोय कारण जास्ती लांब अंतर नाही म्हणून आपण चालत चाललोय आता सरळ. ट्रेनमध्ये काढणार होतो ठाणे स्टेशनमधून निघाल्यावर, पण तिथे गर्दी होती ना, तर गर्दीमध्ये एकतर जागा नव्हती व्हिडिओ. तर मग आता दादरला उतरलो तेव्हा कुठे जागा भेटली व्हिडिओ काढायला. सो आता ही क्लिप काढले आणि आता पण चाललोय दादर स्टेशन सिद्धिविनायकच्या दिशेला. मित्रांनो आता दादर स्टेशनच्या बाहेर आलोय आपण आणि आता इथून मार्केट बनवून चाललोय सरळ सिद्धिविनायक मंदिरच्या दिशेने. आज मार्केट एकदम शांत शांत दिसतंय पाऊस पडल्यामुळे थोडा. बघूया आता जाऊया रस्त्याने. गजवदन हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सुखकर्ता दुःखहर्ता माता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके. मित्रांनो फायनल सिद्धिविनायक मंदिरच्या बाहेर पोहोचलेलो आहे आणि आता आपण आतमध्ये जात आहोत. आपण मंदिराचा प्रवेश मारला आणि आता आपण चाललोय वळतोय आपण मागे. जसे लोक चालले त्यांच्या मागे मागे. मित्रांनो आपण मंदिराच्या आत आलेलो आहोत. तुम्हाला एकदा व्ह्यू देतो मंदिराच्या आतमध्ये. हे शेडचा भाग आहे इकडे, इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा शेडचा व्ह्यू आहे. इथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हा सगळा शेडचा व्ह्यू आहे. सो आता आपण जाऊया हळूहळू पुढे. तुम्हाला दाखवतो, तुम्हाला सांगतो. ही इथून हा जी लाईन गेली आहे ती मुखदर्शनाची लाईन आहे इथून, आणि इकडून आपल्याला जायचं आता दर्शनासाठी. आणि हे बघा हे तिथे आपल्याला टी व्हीवर दिसतो बाप्पांचं दर्शन होते. सो आता जाऊया, बाकी वाट नको बघायला. आता लाईनीत आलोय, लाईनीत लागलेलो आहे आणि लाईन छोटीशीच आहे, लवकर दर्शन आहे असं वाटते. दाखवतो थांबा. जास्ती लांब लाईन नाही आहे. मागे आलतो तेव्हा पुढे हे भरलेलं होतं. यावेळी कमी लाईन आहे, यावेळी लवकर दर्शन भेटू शकतं. चला बघूया काय होतं. मित्रांनो आता आपण मंदिराच्या ते एंटर केलेलं आहे आणि ते एंटर केल्यावर समोर तुम्हाला एक सुंदर मूर्ती दिसेल. हे बघा थांबा दाखवतो. हे बघा एकदम सुंदर असं रूप आहे बाप्पाचं. आणि इकडेच बाजूला टीव्ही पण लावलाय. या टीव्हीवर पण तुम्हाला दर्शन होईल बाप्पाचं. मित्रांनो इथे तुम्हाला असं फोटो बघायला भेटेल फ्रेम, त्याच्यावर स्टोरी लिहिली आहे. कोणती तरी स्टोरी लिहिली आहे बाप्पाची
आणि ते मागलं इकडे पण 2 आहेत या साईडला, ते पण दाखवतो तुम्हाला जसं लाईन पुढे होईल तशी. तसं या मंदिरात येतोय तर आता तिसऱ्यांदा या वर्षात, पण एक्साइटमेंट अशी होते जसं की पहिल्यांदाच येतोय. हे बघा मित्रांनो, ते दुसरं स्टोरी फ्रेम जे मगाशी बोललेलो ना त्याची, आणि तिसरी आहे पुढे ती दाखवतो थांबा. बहुतेक मित्रांनो हे बघा ही तिसरी फ्रेम आणि ही तिसरी फ्रेम आहे बघा. मित्रांनो आपण गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि आता थोड्या वेळातच दर्शन होईल बाप्पांचं. तिकडे बघू शकता जास्ती बाकी नाही आहे, लवकरच दर्शन होईल. दर्शनची व्हिडिओ मी तर दाखवेल तुम्हाला बरेच व्हिडिओ. मित्रांनो हे बघा आपण आलेलो मंदिराच्या आतमध्ये, इथे फोटोज आहेत तिथूनच दाखवणार. मित्रांनो बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन झालेलं आहे आणि आता एक निघत आहोत आणि जाता जाता एकदा शेवटचं दर्शन घेऊन जाऊया, म्हणजे जरा बरं वाटतं. दर्शनासाठी आलं इथे आता चालू इकडे गर्दी आहे थोडी, इथून होईल दर्शन. आम्हाला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण घरी चाललोय. दर्शन घेऊन खूप बरे वाटते, आता जरा समाधान वाटते मनाला. आणि अशा प्रकारे आपली पहिली व्हिडिओ पण आता संपायला येते. तसं खरं सांगायचं तर दर्शन घेईपर्यंत तसे खूप काही चॅलेंजेस पण असे फेस करावे लागले. पाऊस पडल्यामुळे काल कुठे काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचलेला, मग ट्रेन पण लेट होत्या. मी 12-14ची दादर लोकल पकडून आलो, ती आली ठाण्याला 1 वाजता. 12-14ची दादर लोकल असल्यामुळे उतरायला आरामात भेटलं, ते एक बरं झालं तसं बघितलं तर. सो आता ही व्हिडिओ इथेच संपूया. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच व्हिडिओ येत राहणार आहेत आता, कारण आपण सगळीकडे फिरणार आहोत. तुम्हाला दाखवत जाईल सगळीकडे कसा फिरतो मी एकटा, आणि कधी कधी येतील मित्र पण आले तर त्यांचा पण दाखवेल तुम्हाला आमचं कसं चालतं सगळं ते. सो सबस्क्राईब करा आणि सपोर्ट ठेवा आणि व्हिडिओ येत राहतील. सो थांबवूया इथे आता ही व्हिडिओ. थँक्यू.